Hello student. Yesterday we have discussed about the monoatomic gases, polyatomic gases and diatomic gases. Today we have discussed about the absorption, reflection and transmission of heat radiation. इयत्ता 11वीमध्ये असताना आपण कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन हे कन्सेप्ट पाहिलेले आहेत बरोबर. हीट जेव्हा एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये फ्लो होत असते बरोबर. We have already studied that the heat can be transferred by conduction, convection and radiation. The first two modes of heat transfer require a material medium for transmission and heat, but radiation does not need material medium. आपण पाहिलं होतं की कंडक्शन आणि कन्व्हेक्शन व्हायचं असेल तर एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाण्यासाठी काहीतरी म्हणजे जागा, स्पेस, एखाद्या ऑब्जेक्टची मदत हीट ट्रान्सफर करण्यासाठी लागते बरोबर. पण रॅडिएशनसाठी कुठलंही मटेरियल मीडियम लागत नाही. उदाहरणार्थ शेकोटीच्या जवळ जर आपण बसलं तर आपण काय होतं, थोडेसे वार्म होते आपली बॉडी. तर कशामुळे वार्म होते की त्या शेकोटीच्या उष्णतेमुळे. पण त्याच्यासाठी आपल्याला ठराविक माध्यमाची गरज लागत नाही. त्याप्रमाणे कंडक्शन आणि कन्व्हेक्शन व्हायचं असेल तर आपल्याला एखाद्या मीडियमची गरज लागते बरोबर. मग the most common example of heat transfer by radiation mode that we come across every day is the transfer of heat and light from the sun to the earth and to the earth. सगळ्यात महत्त्वाचं किंवा सगळ्यात अगदी जवळचं आपल्या समोरील उदाहरण जर पाहायचं झालं तर ते जे उदाहरण आहे ते कशाचं आहे तर सूर्याचं. सूर्यापासून येणारी जी ऊर्जा आहे ती जमिनीपर्यंत येते आणि आपल्यापर्यंतसुद्धा येत असते. हे कशाचं सगळ्यात महत्त्वाचं रेडिएशनचं उदाहरण आहे. देन इन दिस सेक्शन वी शाल डिस्कस द रेडिएशन इन डिटेल. ह्या सेक्शनमध्ये आपण रेडिएशन डिटेल्समध्ये पाहणार आहोत. रेडिएशन रेफर्स टू वन मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट टू द टर्म रेडिएशन. ऑल्सो रेफर्स टू कंटिन्युअस इमिशन ऑफ एनर्जी फ्रॉम surface of any body because of its thermal energy. This emitted energy is termed as radiant energy and is in the form of electromagnetic waves. Radiation is therefore the fastest mode of transfer of heat. The process of transfer of heat by radiation does not require any material medium, since electromagnetic waves travel through vacuum. Heat transfer by radiation is therefore possible through vacuum as well as through material medium transparent to this radiation. हीट ही व्हॅक्यूममधनं सुद्धा ट्रान्सफर होते किंवा मटेरियल मीडियममधून सुद्धा ट्रान्सफर होत असते. ते एक्सचेंज ऑफ फिजिकल कॉन्टॅक्ट ऑफ द बॉडी. तर एखाद्या बॉडीला जर फिजिकली कॉन्टॅक्ट आलं तर दॅट कॅन एक्सचेंजिंग हीट अँड ऑल्सो नॉट रिक्वायर्ड वेन रेडिएशन फॉल्स ऑन द बॉडी इज नॉट ट्रान्सपरंट टू इट. एक्झाम्पल, तर ह्याचं जर एक्झाम्पल पाहायचं म्हटलं तर ऑन द फ्लोअर ऑर ऑन आवर हँड्स इट्स ॲब्सॉर्ब अँड बॉडी गेट्स हिटेड अप. आपल्या हातामधून शेकोटीचं जर रॅडिएशन आपण घेत असतो, उष्णता घेत असतो, तर उत्सर्जनाने आपले बॉडी टेम्परेचरसुद्धा वाढतं. विच आर ॲट हायर टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग इज नोन ॲज थर्मल रेडिएशन. आजूबाजूच्या वातावरणाचा जर त्याच्यावरती परिणाम झाला तर आपण त्याला काय म्हणतो, थर्मल रेडिएशन बरोबर. लक्षात आलं. हे झालं इंट्रोडक्शन, ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशनचं. ॲक्च्युअलमध्ये रेडिएशन कसं घडतं ते आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचं आहे. मग त्याच्यामध्ये आहे बघा पहिला पॉईंट, इंटरॅक्शन ऑफ थर्मल रेडिएशन अँड मॅटर. तर थर्मल रेडिएशन म्हणजे टेम्परेचरचा आजूबाजूच्या सराउंडिंगचा जर परिणाम झाला रेडिएशनवरती त्याला थर्मल रेडिएशन म्हणतो. आता व्हेनेवर थर्मल रेडिएशन इज फॉल्स ऑन द सरफेस ऑफ ॲन ऑब्जेक्ट, some part of heat energy is reflected and some part is absorbed. काही एनर्जी काय होते, रिफ्लेक्ट होते आणि काही एनर्जी ही ॲब्सॉर्ब केली जाते. रिमेनिंग पार्ट इज ट्रान्समिटेड आणि उरलेला पार्ट जो आहे तो काय केला जातो, ट्रान्समिट केला जातो. लेट क्यू बी द टोटल अमाऊंट ऑफ थर्मल एनर्जी इन्सिडेंट ऑन द सरफेस ऑफ ॲन ऑब्जेक्ट. क्यू ही एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी थर्मल ऑब्जेक्टवरती जर ट्रान्सफर झाली किंवा इन्सिडेंट झाली, देन क्यू ए, क्यू आर, क्यू टी विथ रिस्पेक्टिव्ह अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब, रिफ्लेक्टेड अँड ट्रान्समिटेड. क्यू ए म्हणजे हीट ॲब्सॉर्ब, क्यू आर म्हणजे हीट रिफ्लेक्टेड अँड क्यू टी इज ट्रान्समिटेड बाय द ऑब्जेक्ट. देअरफॉर टोटल हीट कंटेंट क्यू इज इक्वल टू
ॲब्सॉर्ब, रेडिएट अँड ट्रान्समिट. QA प्लस QR प्लस QT. मग डिवायडिंग बाय Q, ऑल ओव्हर इक्वेशनला काय करा, Qने डिवाइड करा. Q बाय Q इज इक्वल टू QA बाय Q प्लस QR बाय Q प्लस QT बाय Q. मग Q डिवायडेड बाय Q काय येणार, 1 येणार. 1 इज इक्वल टू QA बाय Q प्लस QR बाय Q प्लस QT बाय Q. मग Q बाय Q दॅट इज इक्वल टू 1. मग काय राहणार, A प्लस R प्लस T इज इक्वल टू 1. Therefore A is equal to QA by Q, R is equal to QR by Q, T is equal to QT by Q. The coefficient of absorption, reflection, transmission respectively. Then coefficient of absorption or absorptive power or absorptivity म्हणजे QA म्हणजे काय. The ratio of amount of heat absorbed to the total quantity of heat incident is called the coefficient of absorption. Coefficient of absorption means ratio of amount of heat absorbed total quantity of heat incident called as coefficient. किती हीट ॲब्सॉर्ब केली जाते इन्सिडेंट झाल्याच्या नंतर. देन कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ रेडिएंट हीट एनर्जी रिफ्लेक्टेड टू द टोटल एनर्जी इन्सिडेंट. टोटल एनर्जी इन्सिडेंट होते त्याच्यापैकी किती रेडिएंट झाली, रिफ्लेक्ट झाली, त्याला म्हणायचं कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. देन कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, the ratio of amount of radiant energy transmitted to total energy incident is called as coefficient of transmission. बरोबर. तर ह्याचं जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या. काय एवढं ॲथर्मनस सबस्टन्स, डायथर्मनस सबस्टन्स कोणकोणते आहेत ते वाचून व्यवस्थित तुम्हाला नोट्समध्ये लिहायचे आहेत. त्याच्यावरती तुम्हाला MCQs विचारले जातात. बरोबर. तर ते तुम्ही सेल्फ स्टडीसाठी करू शकता. ठीक आहे. थँक्यू.